आज 2 जानेवारी 2024. आता 24 म्हणायची सवय करायची आपल्याला. सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपल्याला आज 22वा श्लोक सुरू करायचा होता. काल वाचून ठेवलेला होता, तिथपासून सुरू करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपण विश्वरूप पाहतो आहोत. भगवंत आपल्याला पण दाखवत आहेत अर्जुनाबरोबरच. आणि ते रूप कसं भव्य दिव्य भयानक असं सगळं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या देवतांचा, सगळ्या ऋषींचा, सगळ्यांचा समावेश आहे. आणि सगळेजण भगवंताची स्तुती करत आहेत. आजच मी सकाळी भागवतातलं अजामेळाचं आख्यान ऐकत होते. आणि त्यावेळेला लक्षात आलं बघा की यमदूत आणि विष्णुदूत यांच्यामध्ये अक्षरशः असा संवाद झालेला आहे, किंवा यांच्यामध्ये काय म्हणू आपण, वाचिक आणि वैचारिक आणि तात्विक असं युद्ध झालेलं आहे. आणि यमदूतांपुढे विष्णुदूत हे श्रेष्ठ ठरलेले आहेत. म्हणजेच काय की ह्या विष्णूला, या परमात्म्याला आपण समजून घेतलं पाहिजे. सतत त्याचं आपण चिंतन करायला पाहिजे. त्या अजामिळाला एकदा केवळ नारायण म्हटलं म्हणून सुद्धा या विष्णूनी, या भगवंतानी त्याला तारलेलं आहे. आणि मग त्याच्या लक्षात जेव्हा आलं की आपण सुरुवातीला चांगले वागत होतो, मध्यंतरीच्या काळात आपण थोडंसं वाईट मार्गाला लागलो, तरीसुद्धा या भगवंतानी आपल्याला पुन्हा ती दृष्टी दिलेली आहे. आणि म्हणून तो नंतर पुन्हा भगवत चिंतनात सगळं आयुष्य घालवतो, हरिद्वारला जातो, हे करतो. तर अशा गोष्टी आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती करमणूक न ठरता आपल्या डोक्यामध्ये बसतं की सतत जर आपण भगवंताचं चिंतन केलं. अगदी मागे जसं मी कॉलेजला असताना मुलांना भाषणं द्यायची, स्तोत्र शिकवायची, तर कॉलेजच्या वेळाव्यतिरिक्त जेव्हा ती मुलं घरी यायची त्यावेळेला मग पोळ्या करता करता, घरातलं काम करता करता त्यांना ती संथा द्यायची. का तर आपला वेळ नको वाया जायला आणि वेळ सत्कारणी जायला पाहिजे. हेच जर आपण डोक्यात ठेवलं तर आत्तासुद्धा आपण बरेचसे रिटायर्ड आहोत, निवृत्त आहोत. जितका वेळ शक्य होईल तितकं ओठानी तर नाम घ्यायचंच आहे, पण मनाने सतत त्याचं चिंतन करायचे. आणि मग आपण सगळ्या या संसाराचा, या सगळ्या भौतिक गोष्टींचा हा आपण विसर पडू शकतो. मग आता अर्जुनाला हे सगळं जे दिसतंय 22व्या श्लोकातलं आपण पाहिलं, रुद्रादित्या वसवो येच्च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत. या प्रत्येक श्लोकावर बोलण्याजोगं खूप आहे. आता कोण कोण जे आपल्याला 10व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेले होते विभूती म्हणून, तेच सगळे आता ह्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. तेव्हा नुसतं शाब्दिक ऐकलेलं होतं, वर्णनात्मक ऐकलेलं होतं. आता तो प्रत्यक्ष पाहतोय. रुद्र आदित्या हा समास आहे, रुद्र आणि आदित्य. वसव हा
ये च साध्या वसवहा म्हणजे विसर्गाचा वो झालेला आहे. वसवहा ये च साध्या विश्वे अश्विनौ मरुतहा च उष्मपाहा च असे संधी आहे तिथे. आता काय काय पाहिलं आहे ते ना, रुद्र आणि आदित्य. मागे पाहिलं आपण की 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत. त्या आदितीचे कसे दितीच्या पोटी कसे देव आणि दैत्य जन्माला आले, ह्या सगळ्याचा आपण उल्लेख केलेला आहे. मग आता हे 12 आदित्य, 11 रुद्र आणि वसवा हा म्हणजे 8 वसू, शिवाय साध्या हा म्हणजे जे साध्य गण असतात, साध्यांचे गण म्हणजे समूह, विश्वे म्हणजे विश्वे देव आणि अश्विनौ म्हणजे ही 2 जोडी भावंड अश्विनी कुमार देवांचे वैद्य, च मरुत हा च आणि मरुत. ते मरुदगण 49 कसे आहेत तेही आपण मागच्या वेळेला पाहिले. उष्मपाहा, उष्मप म्हणजे पितरांचे समूह. गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा, हा एका मोठ्या समासामध्ये किती जणांचा उल्लेख केलाय बघा. गंधर्व, यक्ष, आसुर, सिद्ध संघ आणि सिद्ध यांचे समुदाय. सगळ्यांचा समुदाय म्हणून एकदाच समुदाय शब्द वापरला आणि बाकी सगळा छान समास केलेला आहे की गंधर्व ही एक योनी आहे, यक्ष आहेत, राक्षस आहेत आणि सिद्ध आहेत. या सगळ्यांचे समुदाय काय झालेले आहेत? सिद्ध संघा. वीक्षन्ते, वीक्षन्ते म्हणजे पाहत आहेत. त्वाम म्हणजे तुला. कसे? विस्मिताः च एव सर्वाः, सगळे विस्मित झाले, सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत आणि तुला तुझ्याकडे सगळे आश्चर्यानं किंवा विस्मित होऊन विस्मयानं पाहत आहेत. आता अर्थ पाहिला आपण, समश्लोकी बघूया. आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य कुमार दोघे पितृदेव वायू गंधर्व दैत्यासह यक्ष सिद्ध सारे कसे विस्मित पाहताती. त्याच वृत्तामध्ये यांनी सुद्धा रचलेलं आहे. आता तुकाराम महाराज काय म्हणतात? आदित्य रुद्रादि वसुजे तदादी अनवेद विधी प्रसिद्ध जे गंधर्वांचा मेळ यक्षगण पाळ पाहाती सकळ वासुदेव. वासुदेवा, सगळे ह्या वासुदेवाला पाहतायत. विस्मया पावती नेणू आला शांती, विस्मयानं पाहतायत पण अजून नेणू आला शांती, जणू काही आपल्याला शांती द्यायला, शांती घालवायला आलेलं आहे. भय वागविती यास्तव, आणि सगळे हे भय वागवतायत म्हणजे जसं आपण ओझं वागवतो डोक्यावर किंवा काही तसं वागवतो म्हणले. मज नवल वाटे होतासी तू कोठे, अर्जुनाचे बोलायचे. अरे मला आश्चर्य वाटते, नवल वाटते की आत्तापर्यंत तू कुठे होतास. एकाएकी भेटे तू क्या कैसा, आणि तू एकाएकी कसा काय भेटलास. आता पुढचे बघूया. आठल्ये म्हणतात, वसुरुद्रादित्य मरुत विश्वे देवोष्मपाश्विनी कुमार गंधर्व यक्ष विस्मित बघती तुझ सिद्ध साध्य ही अमर. या सगळ्या पूर्वीच्या कवी म्हणूया आपण किंवा ज्यांनी आता रचना केलेल्या आहेत यांच्यावर सुद्धा सगळा संस्कृतचा प्रभाव आहे. त्यामुळे संस्कृतमध्ये काय असतं, थोड्या जागेत जास्त आशय भरणं, जास्त वर्णन करणं. तेच आपल्याला मराठीत लिहिताना आणि 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 इतकं सगळं वाढवावं लागतं किंवा मग तो संधी समास समजून घ्यावा लागतो. आता मिरजकर म्हणतात, आदित्य रुद्राश्वी कुमार साध्य, यांनी सुद्धा तसा संधी बनवला. गंधर्व यक्षासुर विश्वसिद्ध, तेच पित्रादि साश्चर्य मरुत वसूही सारे तुला पाहती लोचनांनी, म्हणजे लोचनांनी पाहतायत पण सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत. आता अर्थ पाहिल्यामुळे मी पुन्हा ते सोडवून नाही सांगत. आता गडकरी म्हणतात, आदित्य रुद्र वसू आणि साध्य, जरा आणि बिणी म्हणलं की मराठी समजते.
वायू तसे अश्विनी पितृदेव गंधर्व यक्षासुर सिद्ध संघ सारे तुला पाहुनी होती दंग. छान म्हणले बघा गडकरींनी की तुला पाहून सगळे दंग झालेले आहेत. जरा दंग बिंग बरं वाटतंय. भय म्हणजे आश्चर्यचकित किंवा फार घाबरलेले ह्याच्यापेक्षा दंग शब्द चांगला आहे. आता भारती म्हणतात, रुद्रादित्य वसु मरुत विश्वे देवही तसेच गंधर्व. रुद्रादित्य वसु मरुत विश्वे देवही तसेच गंधर्व. अश्विनी साध्यही यक्षही असुर पितर सिद्धही चकित सर्व. यांनी फक्त चकित म्हणून टाकलं आणि सर्व. तर सगळे चकितच झालेले आहेत, सगळे आश्चर्यचकितच झालेले आहेत. आता हे काय म्हणतात शंकराचार्य, तेही काही फार, कारण या काय म्हणूया आपण, व सगळ्या ज्या विभूती सांगितल्या, विभूती आणि हे प्रत्यक्ष विश्वरूप, याच्यामध्ये इतकं जवळचं नातं आहे की यात फार काही सांगण्यासारखं नाही. फक्त तिकडे असं असं आहेत विभूती, आता ह्या सगळ्या तू पहा, प्रत्यक्ष पाहणं एवढंच चाललेलं आहे. त्यामुळे तीच पुन्हा ही आधी फक्त त्यांनी सांगितली. रुद्रादित्य वसु रुद्रादिगण विश्वे देव अश्विनी कुमार मरुत उष्मपा पितर, जे पितर आहेत त्यांना उष्मपा म्हण. हा प्रभृती गंधर्व कुबेरादी यक्ष विरोचनादी असुर कपिलादी सिद्ध यांचा समुदाय तुझे हे रूप आश्चर्यमय होऊन सर्वजण पाहत आहेत. त्याच्यावर ज्ञानदेव वगैरे खूप छान बोलतात, ते बघूया. आता मागे आपण पाहिलं की रुद्र 11 आहेत, आदित्य 12 आहेत, वसु 8 आहेत, त्याचप्रमाणे साध्य विश्वदेव अश्विनी कुमार मरुद्गण 49 आहेत, आणि पितर गंधर्व यक्ष असुर सिद्ध यांचे समुदाय तुझ्याकडे विस्मित होऊन पाहता आहेत असं म्हटलेलं आहे. आता दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यामुळं अर्जुनाला जे जे काही दिसते ते सगळे तो विश्वरूपापुढे वर्णन करून सांगतो. जसं आपण लहान मुलांना दाखवतो, मग तो म्हणतो हां ही पाटी आहे, हे पुस्तक आहे, हा खाऊ आहे, हा लाडू आहे, असं तो सांगत असतो. तसं अर्जुन आपण फक्त दाखवल्यानंतर म्हणजे दिसल्यानंतर काय काय पाहतोय याचं छान वर्णन करतो. आणि मी म्हणलं तसं विभूती युगात जे वर्णन केलेलं होतं ते आता त्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालं किंवा पाहायची इच्छा होती आणि भगवंतांनी ती त्याची पूर्ण केलेली आहे, किंवा ते एका अंशानं सगळं हे जग कसं व्यापून राहिलेलं आहे हे त्याच्या आता लक्षात आलेलं आहे. कारण श्री विष्णूच काय करतायत, ते जगाचं धारण पोषण, नंतर सूर्यनारायण सृष्टीचं सगळं जीवन चालवण्याचं प्रकाश देण्याचं काम करतोय. रुद्राला संहाराचं काम दिलेलं आहे. अशी सगळी कामं भगवंतांनी वाटून दिलेली आहेत आणि त्यामुळं त्यांना निर्माण करणाऱ्या श्रेष्ठ शक्तीविषयी, त्यांच्या श्रेष्ठतेविषयी, त्यांच्या अपार स्वरूपाविषयी विस्मय वाटणारच. माझ्याकडे जेवढं काम आलं तेवढंच मी करणार आहे, पण बाकीचं जे आहे हे सगळं एका वेळेला पाहायला मिळतंय ना त्यांनासुद्धा. त्यामुळं तेही आश्चर्यचकित झालेत. आणि कार्यामध्ये मग्न असलेल्या देवतांना मायेच्या मोहानं स्वस्वरूपाचं विस्मरण झालेलं असतं आणि म्हणून दैत्यांचा जय प्राप्त झालेल्या इंद्रादी देवांनासुद्धा स्वपराक्रमाचा गर्व झालेला होता. ब्रह्मस्वरूपानं अग्नी वायूला त्यांच्या शक्तीची कल्पना करून दिली होती आणि सर्व जगाचं चैतन्य केवळ एकच आहे आणि ती म्हणजे परब्रह्म किंवा परमात्मा. याची जाणीव करून देण्यासाठी हे सगळे आता म्हणजे अग्नी वायू इंद्र यांना आपल्यापेक्षाही कोणी श्रेष्ठ आहे या जगताचं ज्ञान करून देण्यास संचालन करणारी शक्ती आहे याची जाणीव झालेली आहे आणि म्हणून त्यांनी त्याची स्तुती केली. तुम्हाला केनोपनिषद वगैरे मागे सांगितलेलं होतं की प्रत्येकाला काय वाटतं मीच श्रेष्ठ आहे आणि म्हणून भगवंतांनी किंवा यक्ष रूपामध्ये येऊन एक छोटीशी गवताची काडी अशी टाकलेली आहे आणि मग प्रत्येकाला म्हणतात, देवांना म्हणतात की तुम्ही ही एवढी, म्हणजे अग्नी आला पहिल्यांदा तर अग्नीला सांगितलं की ही काडी एवढीशी जाळून टाक. अग्नीला वाटतं मी एवढं सगळं वैश्वानवर आहे, मी सगळ्या रूपात आहे
आणि मी काय एवढीशी काडी जाळू शकणार नाही का, त्याला तो अहंभाव असतो. प्रयत्न करतोय एवढीशी काडी जळेना. मग तो निराश होऊन गेला. मग वायू आला. वायूला म्हटलं की चल ही काडी एवढी, तो यक्ष म्हणतो, यक्षरूपात परमात्मा आलेला असतो. तो म्हणतो एवढी काडी फक्त उचलून नाही बरं. वायूला वाटतं मी एवढं सगळं इकडच्या इकडं पार उलथापालथ करतोय सगळं, एवढीशी काडी मला उचलणार नाही होय, असा त्यालाही अहंकार असला. काडी हालायला तयार. मग इंद्र आला, मग अग्नी. म्हणजे सगळ्या देवांनी तिथे आल्यानंतर लक्षात आलं आणि सगळे नाराज होऊन किंवा अपयशी होऊन निघून गेले. तेव्हा तिथं विचारलं. मग ती एक उमा हैमवती नावाची देवता येते आणि ती सांगते की हे याच्या मागे कुणाची तरी शक्ती आहे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणून आत्ता जे इथं म्हणले की हे सगळे आश्चर्यचकित होऊन पाहतायत. कारण प्रत्येकाला स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो. मग ते देव असू, गंधर्व असू, यक्ष असू की आपण सामान्य मानव असू. आणि त्यामुळं आपल्याला वाटतं हे मी सगळं करतोय. तर त्याच्या मागे ही परमात्म शक्ती आहे, ही जाणीव आपल्याला सतत राहायला पाहिजे. आणि म्हणून हा देवतांमधला सर्वश्रेष्ठ असा जो देव आहे, परमात्मा आहे, तर त्याचं खरं जे रूप आहे किंवा त्याचं जे सगळं कर्तृत्व आहे, त्याची जे सामर्थ्य आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून ह्या देवतांनासुद्धा हे विस्मयकारक रूप वाटतंय आणि त्यांनासुद्धा हे दुर्मिळ होतं, दुर्लभ होतं. पण अर्जुनाला सुद्धा ते विश्वरूप तसंच वाटत होतं. त्यालाही वाटलं काय एवढं ते हे वर्णन केलं असं फक्त बघायचे. आणि म्हणून खरं तो काय करतोय, स्वतःच घाबरलेला आहे किंवा स्वतःला आश्चर्य वाटतंय. पण तो सगळ्या देवतांची नावं पुढे करतोय की हे पण आश्चर्यचकित झाले, ते पण आश्चर्यचकित झाले. अशी गंमत आहे. म्हणजे खरा अर्जुनसुद्धा त्या बाबतीत तसा अज्ञानी होता. आणि आपणही तसं आपलं अजूनसुद्धा अज्ञान असतंच. रोजच्या दैनंदिन जीवनात कित्येक गोष्टी आपल्याला वाटतात मला सगळं माहिती आहे. पण सगळ्या शास्त्रांमधलं वगैरे आपल्याला काही माहिती नाही. आता त्या शास्त्रांचे शोध लावणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना प्रेरणा देणारा सुद्धा हा भगवंतच आहे ना. स्वतःच्या प्रेरणेनं सगळंच जर जमत असतं तर मग त्या देवाची, त्या भगवंताची काही गरजच नव्हती ही सृष्टी निर्माण करायला. बरं जाऊ द्या. तर आता असा हा 22वा श्लोक झाला आहे. आता अजून पुढेही अर्जुनाला भगवंताचं भयंकर रूप पाहून थोडासा तो घाबरतोय बरं का. आता पुढे 23-24 थोडासा तो घाबरतोय, भयभीत होतोय. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम. आता इथं तो कबूल करतोय. संधी बघा. बहुबाहू उरुपादम म्हणजे तो एक समासच आहे. बहुबाहुरुपादम. बहुदरम बहुदंष्ट्राकरालम इथे संधीच आहे, फक्त शेवटी आहे संधी. प्रव्यथिताः तथा अहम. आता कोण कोण सगळे व्यथित झालेले आहेत, सगळे लोक हे तुला पाहून व्यथित झालेले. शेवटचा भाग बघा आधी. दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम. सगळे लोक हे अत्यंत भयभीत झालेले आहेत, तसाच मीही. तथा अहम, तसाच मीही भयभीत झालो आहे. कशामुळं? रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम. अरे तुझं हे जे रूप आहे ना, हे महत् म्हणजे मोठे. इथे छोटासा संधी आहे. महत्ते ते म्हणजे तुझं. अरे हे तुझं मोठं रूप कसं आहे? बहुवक्त्र. बहुशब्द सगळीकडे लावायचा. बहुनेत्रम, बहुवक्त्रम. वक्त्र म्हणजे मुख आणि नेत्र म्हणजे नेत्र. तर तुझ्या या रूपाला अनेक मुख आहेत आणि अनेक नेत्र पण आहेत. महाबाहो, तुझे बाहू काय साधे आहेत का आपल्यासारखे एवढे एवढे? आपण म्हणतो ना 3.5 हाताचा देह, तर त्यातला हा देह हात आपला एवढासा असतो. मग त्याचे बाहू महाबाहू आहेत. रामाचे सुद्धा अजानुबाहू म्हणजे आपल्या गुडघ्याच्या खाली. जानू म्हणजे गुडघा, त्याच्या खालपर्यंत येणारे असे बघ. आपले इथपर्यंत सगळ्यांचे गुडघ्यापर्यंतच असतात. म्हणून बहुबाहू. आणि उरू म्हणजे पुन्हा मांड्या. पुष्कळ हात आहेत. बहु म्हणजे पुष्कळ आहे, सगळं विपुल आहे. उरू म्हणजे मांड्या आणि पादम म्हणजे पाय. म्हणजे अनेक, पुष्कळ बाहू, पुष्कळ मांड्या आणि पुष्कळ
पाय असणारे असं तुझं रूप आहे. बहुदरम, हे श्लोक असंच वर्णन मागच्या श्लोकात आलेलं आहे. उदर म्हणजे पोट. आता सगळेच अवयव मोठे ना. आता काही वेळेला असं अबनॉर्मल काही जन्माला येतात की त्यांना 2 डोकी असतात पण पोट एकच असतं, हातही 2च असतात. म्हणजे त्याचे सगळे अवयव विभागले गेले नाहीत जुळवायचं असेल तर. आणि फक्त मग चेहरे मात्र 2, तेही जोडलेले, असं काहीतरी. तसा नाही आहे हा भगवंत. त्याचं हे सगळंच विशाल आहे, सगळंच बहु आहे. आणि बहुदंष्ट्रा, दंष्ट्रा म्हणजे दाढा. जसे हत्तीचे दात सोळे पुढे आलेले असतात तशा त्याच्या दंष्ट्रा, दाढासुद्धा या मोठ्याच्या मोठ्या पुष्कळशा. आणि त्यामुळे ते करालम, अक्राळ विक्राळ जो शब्द वापरतो ना आपण, तो इथे करालमचा अर्थ आहे. अत्यंत विक्राळ अशा मोठाल्या दाढा त्याला दिसत आहेत. आता एरवीचा भगवंत रोज बघणारा श्रीकृष्ण अगदी त्याला केशवा माधवा म्हणत होते. आणि आता हे एकदम सगळं पाहिल्यावर कसं वाटेल हो. एवढे मोठे विशाल असे दंष्ट्रा, दाढा, अक्राळ विक्राळ. दृष्ट्वा म्हणजे पाहून, हे सगळं तुझं पाहून. लोकाहा, सगळे लोक, त्रैलोक्यन त्याच्यामध्ये असणारे सगळे. प्रव्यथिताहा, सगळे भयभीत झालेले आहेत. तथा अहम, आणि व्याकुळ झालेत अगदी सगळे. आणि तसाच मीही व्याकुळ झालो आहे. म्हणजे हे जे रूप आहे हे बघण्याच्या पलीकडचे. खरं जे रूप आपण म्हणतो ना ते माणसाचं असं कधी कधी आपल्याला दिसतं. एरवी मुलामा घेऊन आणि छान छान मुखवटे धारण करणारा, सहजच कुठेतरी म्हटलंय की रावणाचा रोल करणारा जो असतो नट, त्याला ती 10 तोंड लावून घ्यावी लागतात आणि कुठल्या ह्याला 1000 मुख लावावी लागतात. तर ती खरी असतात का हो? ते सगळे मुखवटे असतात. ते तात्पुरते तो स्वीकारतो पण त्याला ते सहन नाही होत. आणि इथं तर भगवंताची एवढी रूपं आहेत. पाहूया आता. विनोबा काय म्हणतात. अफाट हे रूप असंख्य डोळे, अफाट हे रूप असंख्य डोळे, मुखे भुजा उरू असंख्य पाय, सगळं असंख्य आहे. असंख्य पोटे विकराळ दाढा, असंख्य पोटे विकराळ दाढा, ह्या दर्शने व्याकुळ लोक मी, ह्या दर्शने व्याकुळ लोक मी. अरे या दर्शनानं मीही व्याकुळ झाले, लोकही व्याकुळ झाले. बघू आता ज्ञानदेवांचं ऐकूया. अनंत बाहू अनंत चारू बाहू चरण, चारू म्हणजे सुंदर बर का. अनंत चारू बाहू चरण, बहुदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातले पण, आवेशाचे तैसी जिये जिये तिकडे तियेकडे, तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट. एखादा सिंह असतो तर दरीमध्ये तो मावत नाही असा प्रचंड असला तर, तशी तुझी सगळी ही रागीटचे दात आहेत ते दिसत आहेत. जैसे काळ रात्रीचे निअंधारे, उल्हासत निगती संहार खेचरे, तैसिया वचनी प्रळय रुधिरे, काटली या दाढा, ज्यामज संहार रुद्रवासिपे, ज्यामज भेणे मृत्युलपे, तो मी येथे आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. आता ही ज्ञानदेवांची भाषा आहे, त्यांनी तर अजून त्याचं जास्त वर्णन केलेलं आहे. तुकाराम काय म्हणतात. जी जी त्वद्रूप हे मोठे से बहु हे, नेत्रे तोंडे पाहे भयानक, भुजांग्रिया बहुमांड्या उदर बहु, कराळा ह्या बहुदंष्ट्रा तुझ्या, बहुजात काही देखुने हे देही, भ्याले जग हेही मीही तैसा, सुखा अवर्षणा पडिले नारायणा, तुका ठेवी प्राणा कोणा ठाई. अरे मी प्राण माझे कुठं ठेवू, तुका पण स्वतःच म्हणतायत. गोखले म्हणतात. बघू निरूपा बहुतुंड नेत्रा, बाहू उरूपाद अनेक गात्रा,
विक्राळ दाढा उदरे अनेक, भ्यालो तसे दुःखित सर्व लोक. रूपा तुझ्या या बहुवक्त्र नेत्रा, महाबाहो बहु बाहुरूपादा. बहुदरा बहुदंष्ट्रा कराला, पाहून हे लोक भयार्थ मीही. तर नंदापुरी म्हणतात, हे सेनापती बापट बोलले होते. महाबाहू महाबाहू तव बहुमुखी नयनी, बहुकर पदयुत बहु उदरी. कराल बहुदंशायुत रूपा, बघुनी येई भीती उरी. तर हरिपंडित म्हणतात, किती मुखे हे नयने किती हे, की हस्तपाद प्रभुजी किती हे. कराल दाढा उदरे किती हे, देखो निभ्यालो भय विश्व बाहे. सोपी रचना यांची, हरिपंडितांची. सगळं किती किती आहे रे, आणि सगळं पाहून मी घाबरलो आहे, असं ते म्हणतात. शंकराचार्य म्हणतात, हे महाबाहो, ज्याचं प्रमाण सांगता येणार नाही असं विस्तृत असं तुझं रूप आहे. त्या रूपात अनेक मुख आहेत, अनेक नेत्र आहेत, अनेक हात आहेत, अनेक मांड्या आहेत, अनेक उदरे आहेत, अनेक पाय आहेत, अनेक विक्राळ दाढांमुळं हे भयानक दिसत आहे. आणि असं तुझं रूप पाहून सामान्य प्राणी मात्र भयानं विव्हळ झाले आहेत. त्याचप्रमाणे मी देखील व्याकुळ झालो आहे, असं अर्जुन सांगतोय. त्याबद्दल शंकराचार्य बोलतात. तसंच बावकर म्हणून आहेत, त्यांनी पण असंच भुजंग प्रयागमध्येच केलेलं आहे. महाबाहू हे वक्त्र नेत्रे बहुही, बहु पाय मांड्या व बाहू बहुही. असे पोट दाढा मुळेही कराली, महारूप पाहून लोका भये मी. तर लोकांना पाहून सगळे लोक जसे घाबरले तसा मीही घाबरलेला आहे. आता अर्जुनाला ही कल्पना नव्हती की परमेश्वर ह्या चराचरात व्यापून राहिलेला आहे. हे सांगतोय तो भगवंत सांगतायत, पण अजून अनंत रूपाने नटून परमेश्वरच या सृष्टीचा उपभोग घेत आहे, किंवा या सृष्टीचं चैतन्य हे परमेश्वर स्वरूपच आहे, याची अर्जुनाला कधीच जाणीव झाली नव्हती. आणि विभूती युगात सांगितलेल्या या सगळ्या विभूतींचं दर्शन प्रत्यक्ष पाहणं हे मात्र त्याला आता आश्चर्यकारक वाटतंय. अपेक्षापेक्षा त्याला भयंकर असं हे विश्वरूप दिसलेलं आहे. आणि व्यवहाराच्या गडबडीत असलेल्या व्यक्तीला, जसं आपल्याला बघा, कधी कधी दिवस लहान वाटतो, रात्र मोठी वाटते. आनंदी असलो की दिवसही उत्साही वाटतो, आणि रात्र अशी थोडीशी आपल्याला मरगळलेली, उदास, कंटाळवाणी वाटते, भीतीदायक वाटते. तशी अर्जुनाची स्थिती झालेली, की त्याला आता सुंदर सुंदर देवतांची दर्शनं या विश्वरूपात झाली. त्याचबरोबर विश्वरूपातलं परमेश्वराचं भयंकर, उग्र, भीषण असंही रूप त्याला दिसलेलं आहे. मग तिथे रुद्ररूपही दिसतंय, भयानं सगळे त्रासलेलेही दिसत आहेत, मनातल्या मनात भीतीदायक सगळं वाटायला लागलेलं आहे. आणि हे स्वतःलाही त्याला भयंकर वाटायला लागले. मी मगाशी म्हणलं तसं, की अशी कामं करणारे जे नटनायक असतात, तर त्यांनासुद्धा ते काम करत असताना थोडा त्रासच होत असतो, नाही का? मग अर्जुनाला हे सगळं आता कळायला लागलं की हे जे आहे ना, हे भीतीपोटी तो सगळं विसरला होता. पण भगवंतांची जी इच्छा होती की अर्जुनानं या रूपातून परमेश्वरी स्वरूपाच्या अस्तित्वाची किंवा तत्वाची ही जाणीव करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या सहवासाचा, त्याच्या जवळीकतेचा आनंद त्यानं भोगला पाहिजे. हे इथं घडत नव्हतं. उलट अर्जुन सर्व लोक भयभीत झाले आहेत, मीही भयभीत झालो आहे असं म्हणतोय. ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या या बोलण्याचा आणि त्याच्या भीती वाटण्याचा एक चांगला असा म्हणजे अर्थ केलेला आहे, की त्याला खरोखरीच तो अर्जुन भित्रा होता का हो? नाही. त्याला मृत्यूचं भय होतं का हो? नाही. शस्त्राचं भय होतं का हो? नाही. पण या परमेश्वराच्या विकट दिसणाऱ्या रूपाचं भय होतं.
कारण त्याच्या पूर्वीच्या जर तुम्ही सगळ्या कथा ऐकल्या अर्जुनाच्या, त्यानं किती जणांना कुठं कुठं कशी मदत केलेली. मग आता ज्ञानदेव त्यांच्या भाषेत काय म्हणतात अर्जुनाचं, ज्या मज संहार रुद्रवासिपे, मज भेणे मृत्युलपे, ते मी येथे आहाळ बाहळो कापे, ऐसे तुवा केले. जो मी कधी घाबरत नव्हतो, कुणालाही कुठल्याही शस्त्राला घाबरत नव्हतो, मृत्यूला घाबरत नव्हतो, ते तू आता मला हे सगळं बदलून टाकलेस किंवा मला घाबरून टाकलेलं आहेस. आता अर्जुनाची महाभारतात तर किती वर्णन आलेली आहेत की त्यानं काय काय केलं. त्याचं शंकराबरोबर युद्ध झालेलं आहे. कुणीतरी मध्यंतरी ती कथा किंवा एक ठिकाणी, हां मी तुम्हाला जे म्हटलं ना, औंधला मी जे गेलो होतो ना, तर तिथल्या म्युझियममध्ये संपूर्ण हे किरातार्जुनीय चित्ररूपात रेखाटलेले आहेत वेगवेगळे प्रसंग. मग हा जो अर्जुन तपश्चर्या करतो आणि शंकराला प्रसन्न करून घेतो, ते इतकं सुंदर उठावलेलं आहे की शंकरसुद्धा त्याला प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र देतो. किंवा इंद्राजवळ स्वर्गामध्ये राहून त्यानं आपल्या विनयी नम्र स्वभावामुळे इंद्राला इतकं प्रसन्न करून घेतलेलं होतं. त्यानं निवात आणि कवच हे जे राक्षस होते त्या राक्षसांना ठार केलेलं होतं. त्या सैन्याचा पराभव करून इंद्राच्या मागची पीडा घालवलेली होती. म्हणजे जे इंद्राला शक्य नव्हतं, कारण तो इंद्रपुत्र आहे, इंद्राला शक्य नव्हतं ते अर्जुनानं करून दाखवलेलं आहे. आणि इंद्रानं सुद्धा त्याला अनेक अस्त्र दिलेली होती. असा हा अर्जुन साधासुद्धा नाही, लेचापेचा तर मुळीच नाही. किंवा चित्ररथ गंधर्वाला हरवून त्यानं माया युद्धामध्ये कौरव आणि कर्ण यांची सुटका केलेली होती. त्यांना मुक्त करून सोडून दिलेलं होतं. विराटाच्या गायी सगळ्या पळवून आणलेल्या होत्या. आणि कौरव, भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन त्यांचं सैन्य या सर्वांशी एकट्यानं युद्ध करून त्यांना मोहनास्त्रात टाकलेलं होतं. उपवस्त्र त्यांची काढून घेतलेली होती, त्यांचा पराभव केलेला होता. असा हा विद्या, पराक्रम, शौर्य, धैर्य इत्यादी गुणांनी जो युक्त होता, परिपूर्ण होता, त्याला आता हे असं भय निर्माण होणं किंवा ह्या विश्वरूप दर्शनानं तो असा त्याचा थरकाप होणं, हे आपल्याला थोडंसं अशक्य वाटतं. पण माणसाला कसं आहे, एखादं अद्भुत काही पाहायला मिळालं, भयंकर पाहायला मिळालं की त्याचा थरकाप होतो. शेवटी तो अजूनही एक शूरवीर आहे, बरोबर आहे. म्हणून ज्ञानदेव त्याच्या बाबतीत म्हणतात, येथे कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पैल अवचटे, ते तुझस लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. तू आपल्या ध्यानात आहेस आणि लोकांची भीती तुला काही वाटत, म्हणजे त्याच्या भीतीचं तुला काही वाटतच नाही. जे तुझं लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी, तरी ते लोकांचे कीर साधारण, वाया आड सूतसे बोडण, केवी सहसा म्हणे प्राण माझे चिकापती. तो म्हणतो आता माझेच प्राण कापायला लागले. मी आत्तापर्यंत कधी शस्त्राला घाबरत नव्हतो, शत्रूला घाबरत नव्हतो, अस्त्रांपुढे मी कधी असा हे झालो नाही, शरणागत झालो नाही, पण तुझं हे रूप पाहून मात्र मला आता भीती वाटायला लागली, असं अर्जुन म्हणतो. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.